आणि उपस्थित प्रेक्षकांचं तसेच ऑनलाईन प्रेक्षकांचं पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. मी मनोज कारे, माझ्यासोबत इला अजय घरत सर इन द कॉमेंट्री बॉक्स. आम्ही आपल्याला घेऊन चालतोय नवीन सामन्यामध्ये दुसऱ्या राऊंडमधील पहिला सामना जो होणार आहे माऊली स्पोर्ट्स अमने विरुद्ध स्वामी समर्थ सोनाळे. अमने संघाने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय SSS सोनाळे संघाला. 4 षटकांचा सामना. ओपनिंग स्ट्रायकर सागर अँड महेश पाटील आणि अजून आमच्या आजच्या दिवसामध्ये सन्माननीय सागरली डोंबिवलीचे महेश दादा पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा आमच्या MD ग्रुप तर्फे. टायमिंग मेंटेन करा, फास्ट खेळा, 20 मिनिटात 4 षटकं पडतील अशी काळजी घ्या. आणि फलंदाज बाद झाल्यानंतर लगेचच फलंदाजाने यायचं डगआउट मधून, कुठे न थांबता. पहिला चेंडू हुक केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु त्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे नियमानुसार सिंगल. इसका मतलब मनोज खोदा पहाड़ और निकला चूहा. शॉट बहुत ही उम्दा था, बड़ा शॉट था. वैसे तो 6 रन ही मिलने चाहिए थे, लेकिन मैदान की लिमिटेशंस है और ये सभी के लिए है, ऐसा नहीं कि एक ही बल्लेबाज के लिए है. तो बल्लेबाजों को इस बात का ध्यान रखना होगा कि वो बैकवर्ड ऑफ द स्क्वेयर ज्यादा ना खेले. यदि बड़े शॉट आपको चाहिए चौके छक्के तो थोड़ा सामने खेलना होगा. नक्कीच अजय, परंतु कठीण आहे कारण नॅचरॅलिटी असते, नैसर्गिकता असते खेळण्यामध्ये. त्याला कुठेतरी आवर घालणं कठीण जातं. एखाद्या टुर्नामेंटमध्ये जर असे प्रॉब्लेम रिस्ट्रिक्शन्स असतील तर कदाचित स्वतःला आवरणं कठीण जातं. तो फलंदाज येतो तो नॅचरल खेळ करण्याचा आधी प्रयत्न करतो. जेव्हा त्याच्या लक्षात येतं थोडंसं सेटअप बसल्यानंतर तेव्हाच तो निर्णायक चांगले फटके घेऊ शकतो जे आवश्यकतेनुसार हवेत. तर फलंदाज सागर ऑफ द मार्क. यावेळेला चेंडू उडवलाय पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. आता इथेच अजय म्हणू शकतो की झेलची दाट संभावना होती, बट्स नॉट, इट्स सिंगल रन एज अ डिक्लेयर्ड. देखिए ये मैदान की जो लिमिटेशंस है इसमें गेंदबाज का भी कई बार नुकसान होता है, कई बार बल्लेबाज का. पहली गेंद पर जैसे कि मैंने कहा कि 6 रन मिलने चाहिए थे, यहाँ पर विकेट मिलना चाहिए था क्योंकि शॉर्ट फाइन लेग पर आमतौर पर पावर प्ले में फील्डर होता ही है. उस दिशा में ये कैच जरूर था, लेकिन वहां पर डिक्लेयर जोन है तो सिंगल मिला है. 1 रन मिला है बैट्समैन महेश को. स्ट्राइक रोटेट होगी बल्ले से यदि गेंद लगी है तो. नक्कीच दोघांना समसमानच नियम आहेत. दोघांचं नुकसान सेम होणार आहे, दोघांचे फायदे सुद्धा समसमान असतील. बॅट मधून जर धाव आले तर स्ट्राइक रोटेट करायचे, पंचांनी सुद्धा लक्ष द्यायचं आहे. बॅट मधून धाव डिक्लेअर जरी असेल तरी स्ट्राइक रोटेट आहे. इट्स ओके, नो प्रॉब्लेम, इट्स ओके. कारण बरेचसे नियम आहेत जे पंचांना सुद्धा समजणं कठीण जाऊ शकतं, कारण कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा त्याचं प्रेशर येतंय. हरकत नाही, आपण सांभाळून घेऊ. सलग 4 दिवस येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आमच्या MD ग्रुपच्या माध्यमातून रमणीय भलं मोठं मैदान असेल आणि त्या ठिकाणी रतनबा ट्रॉफी टाईप मोठी टुर्नामेंट असेल ती असेल MD ग्रुपच्या माध्यमातून. यावेळेला खाली राहिला चेंडू गिरकी घेऊन बॅट रोल केली होती आणि त्या 22च्या माध्यमातून एक सिंगल मिळते. बॅटला लागली, इट्स ओके, बॅटला लागलेली धाव. चेंडू अडवलाय, इट्स ओके, दॅट्स इट. 1 रन है 22 के रूप में. ओके तो स्ट्राइक सागर और सैगी के पास ही रहेगी. पहले मैच में अच्छी शुरुआत की थी उन्होंने, 2 छक्के लगाए थे मुझे याद है पहले ओवर में. अच्छे स्ट्राइकर है टेनिस बॉल के. और दूसरी तरफ महेश, वो भी लंबे लंबे हिट्स लगाने के लिए मशहूर है, लेकिन सागर को आप कम नहीं आंक सकते हो इस मैदान पर. तो और भी अच्छी गेंदबाजी करते हैं, खतरनाक गेंद, तेज तर्रार गेंद, अच्छा उछाल भी उनको मिल रहा है. एक आध गेंद नीची भी रह जाती है इस विकेट में, हमने देखा है. इससे पहले जो गेंद थी वो थोड़ी नीची रही थी, लेकिन इस बार थोड़ा सा अतिरिक्त उछाल. और क्या जबरदस्त रफ्तार निकाल रहे हैं आमने एक्सप्रेस सागर फुलोरे. नक्कीच सागरकडे स्विंग करण्याची क्षमता आहे. चेंडू टर्न करू शकतो कुठल्याही दिशेला. आणि आपण आता त्याचा स्विंगिंग आणि फ्लायटेड चेंडू बघितला जो उसळी घेऊन गेला. आता सुद्धा हा चेंडू ओव्हर पिच होता, लॉफ्ट केलाय, ओव्हर द हेड ऑफ एक्स्ट्रा कव्हर. चेंडू ट्रॅव्हल होते सीमा रेषेच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार. सुंदर शॉट, मौका मिला हाथ खोलने का. ओवर पिच गेंद, कमजोर गेंद थी. इनफील्ड को आसानी के साथ क्लियर किया उन्होंने फ्रंट फुट पर. बहुत ही शानदार कवर ड्राइव, लॉफ्टेड शॉट था. 4 रनों के लिए पहली बाउंड्री इस मैच की सागर के बल्ले से. स्कोर आगे बढ़ता हुआ सोनाली टीम का 7 रन बिना किसी नुकसान के. दोनों भी टीमों की यदि हम बात करें मनोज, पहले राउंड के मैच में क्लिनिकल परफॉर्मेंस रहा था. माउली स्पोर्ट्स ने श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड़ा B को हराया था, तो रोशन स्पोर्ट्स मुठवल टीम का सुपड़ा साफ किया था पहले राउंड के मैच में स्वामी समर्थ सोनाली टीम ने. नक्कीच. आणि पहिल्या सत्रामध्ये अमने टीमने 84 धावा तब्बल ठोकल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये. तो संघ आता
फिल्डिंग करतोय चेंडू, शॉट ऑफ गुड लेन, आखूड टप्प्याचा होता, शरीराला आदळ तर खाली राहिला. आपण बघितली फ्रंट फुटला पुढे घेऊन फलंदाज मारण्याचा प्रयत्न करत होता. लेग बॅटचा इशारा पंच उमेश केणे सरांचा. ब्लाइंड शॉट बोलू शकतो आपण. अक्रॉस द लाईन, अक्रॉस द बॅट, आणि सिंगलने धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे झाली आहे 8. पहले राउंड के मैचेस 5-5 ओवर के रहे थे. ये मैच 4 ओवर्स प्रति पारी का है क्योंकि वक्त थोड़ा सा कम है. उस वजह से ऑर्गेनाइजिंग कमेटी ने ये फैसला लिया है कि 4-4 ओवर्स के मैचेस अब होंगे. तो उस हिसाब से बल्लेबाजों को, बॉलर्स को भी एडजस्ट करना पड़ता है. बैट्समैन कुछ ज्यादा ही आक्रामक खेलने का प्रयास करते हैं, लेकिन मैं समझता हूं कि पहले ओवर में बहुत ही अच्छी गेंदबाजी रही सागर की. सिर्फ 8 रन उन्होंने खर्च किए. एक ही ओवर का तो पावर प्ले है 4 ओवर के खेल में, तो कहीं ना कहीं पावर प्ले का खेल जो है वो सागर के पक्ष में रहा, माउली स्पोर्ट्स के पक्ष में रहा. लेकिन एक सबसे अच्छी बात स्वामी समर्थ के लिए कि उन्होंने कोई विकेट नहीं गवाया है, तो शायद नॉन पावर प्ले ओवर्स में इसका फायदा उनको हो सकता है. नक्कीच पहिल्या षटकामध्ये वेगावती स्वार होऊन सागरने चांगली कामगिरी केली, आणि त्याचा मेन गोष्ट म्हणजे महत्वाची अचूक टप्पा आणि अचूक नियंत्रण. आणि चेंडूला प्रत्येक वेळेला त्याने व्हेरिएट केलं, बदललं, चेंडू खाली ठेवला, स्विंगिंग झाला, उचली घेणार होता. जास्त फास्ट खेळा, जास्त तुम्ही वेळ घेऊ नका प्लीज. टायमिंग, मोमेंटम तुम्ही बिघडवू देऊ नका. मुन्ना पठाण सर आहेत आता या षटकामध्ये मेन पंच. स्क्वेअर ऑफ द विकेट पंच उमेश केणे, गोलंदाज पंकज. हो, चेंडू हवेत आहे, परंतु त्या ठिकाणी झेल नाही तर एक धाव मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये स्ट्राईक रोटेट असेल, आणि अजय ह्याच पंकजनी मॅच ऑफ द मॅच मिळवली होती. तब्बल 47 धावा कुठल्या होत्या आणि षटकारांचा पाऊस पडला होता. बिल्कुल अच्छी बैटिंग की थी, उसकी बदौलत उनको मैन ऑफ द मैच घोषित किया गया था. हालांकि अच्छे ऑलराउंडर है पंकज. पंकज के बारे में ये होता रहा है कि वो बहुत 3-4 साल पीछे हम जाए तो गेंदबाजी किया करते थे, बीच में गेंदबाजी कहीं ना कहीं उन्होंने बंद कर दी थी और ज्यादातर बैटिंग में ही योगदान वो देते थे. लेकिन अब इस नए सीजन में ऑलराउंडर की भूमिका में, खासतौर पर इस पहले टूर्नामेंट में वो नजर आ रहे हैं. दूसरा ओवर कर रहे हैं, पहली गेंद में अच्छा उछाल उनको मिला. पर देखिए शॉर्ट पिच गेंदबाजी, शायद ये एक प्लान भी हो सकता है, जानबूझकर गेंदबाज शॉर्ट पिच गेंदबाजी करने का प्रयास कर सकते हैं, क्योंकि शॉर्ट पिच गेंदों पर सामने शॉट्स खेलना बहुत मुश्किल है. पीछे स्ट्रोक जाते हैं तो फिर एक ही रन मिलने वाला है. नक्कीच अखूड टप्प्याचे चेंडू फार महत्वाचे. यावेळेचा हा चेंडू पाहतो आपण, ओव्हर पिच होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, झेल टिपला जातोय, वाईट इज लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये स्ट्रेट विकेटचं पतन त्या ठिकाणी झालंय. आणि अजय आपण ती चर्चा केली की अखूड टप्प्याचे चेंडू नियंत्रित केले होते, या ठिकाणी ओव्हर पिच दिला, मोठा फटका क्रिएट सुद्धा झालेला, त्या ठिकाणी अचूक झेल टिपला फलंदाज बाद. तुम्ही शॉर्ट ऑफ गुड लेन चेंडू टाकू शकता, परंतु त्यासाठी तुमची अचूक लाईन अँड लेंथ पाहिजे. जर तुम्ही ओव्हर पिच चेंडू दिला, शॉर्ट ऑफ गुड लेनच्या थोडासा पुढे टाकला, तर तुमचा नक्कीच हाफ वॉली घेऊन फटका क्रिएट होऊ शकतो फलंदाजाकडून, आणि त्यावेळेला धावांचा भडीमार होऊ शकतो. या ठिकाणी तसं झालं नाहीये. चेंडू छानपैकी ओव्हर पिच मिळाला होता, स्ट्रेट बॅटनी ड्राईव्ह केला होता, स्ट्रेट ड्राईव्ह ओव्हर द हेड ऑफ बॉलर, पण तो अतिशय सुंदर झेल जज करून त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने पकडला गेला आणि पहिल्या विकेटचं पतन झालं. देखिए कहा जाता है कि क्रिकेट सिर्फ मैदान में नहीं खेला जाता है, क्रिकेट दिमाग में भी खेला जाता है. हम भी चर्चा कर रहे थे कि शायद शॉर्ट पिच गेंदबाजी की रणनीति हो सकती है, तो शायद बल्लेबाज भी सोच रहे होंगे कि शॉर्ट पिच गेंद आएगी, लेकिन आगे वाली गेंद की और उस पर विकेट चटकाया. स्ट्रेटिश लॉन्ग ऑन पर अच्छा कैच लिया ऋषि ने. नए बैट्समैन भावेश आए हैं. अगली गेंद राइट मोर द विकेट. बढ़िया गेंद, अपील और आउट. लेग बिफोर विकेट. एक और करारा झटका लगता हुआ स्वामी समर्थ सुनाले टीम को. हमने है तो गेंद से जौहर दिखाते हुए पंकज दड़वी हैट्रिक पर है. एक हैट्रिक पहले ही मैच में हैट्रिक देखने को मिली है आज सुबह.
उद्घाटनीय मैच में। और अब हैट्रिक गेंद का सामना करते हुए वैभव तरे। शॉर्ट पिच गेंद और क्या कमाल का शॉट आर्म पुल लगाया है 6 रन। जास्तीत जास्त रनांची भडीमार झाली पाहिजे अशी काळजी घेतली पाहिजे. तर आपल्याला पाहायचं आहे महेश जो स्ट्राईकला आला होता आणि इनॅट 5 आलेला सतीश कशा प्रकारची पार्टनरशिप करून या धावांचा आलेख वाढवतायत. 17 धाव फलकावरती पाहतोय आपण. 2 षटकांतर 8.50चा वेग आहे, जो वेग 10-12च्या पुढे गेला पाहिजे सरासरीचा विचार करता. हाँ बिल्कुल, क्योंकि सुबह से हमने देखा है कि यहाँ पर अच्छे खासे रन्स बन रहे हैं। शॉट्स खेलना उतना भी मुश्किल नहीं है, तो कहीं ना कहीं 10-12 के करीब का रिक्वायर्ड रेट दूसरी पारी में थोड़ा सा अच्छा हो सकता है गेंदबाजों के लिए। इस बार अच्छा क्षेत्ररक्षण डीप में, लेकिन थोड़ी सी हड़बड़ाहट है। रनआउट का मौका और जाना होगा बैट्समैन को पेवेलियन में। बैट्समैन रनआउट। गेट जवळून गाड्या जरा बाजूला करा, रिक्षाज वगैरे, कारण आमचे मेहमान पाहुणे येत आहेत. प्लीज कॉपरेट करा. आता नुकताच अजय आपण उल्लेख केला की पार्टनरशिप फार महत्वाची आहे. माजी सरपंच वाशिरा गावचे विश्वासजी अनंत पाटील साहेबांचं हार्दिक स्वागत होत आहे. आपण टाळ्यांच्या गजराने त्यांना व्यासपीठावरती आपण त्यांचं आगमन करूया, स्वागत करूया. गाडी नंबर 3738 3738. पण अजय या ठिकाणी 3738 धावा होणं सुद्धा गरजेचं आहे असं वाटतंय मला, कारण 17 धावा आता कुठे झाल्यात. कदाचित गाडीचा आकडा फलंदाजांना दिसणं गरजेचं असणार आहे. वेलकम सर. या बिल्कुल बिल्कुल, 37-38 तक पहुंचना भी थोड़ा सा मुश्किल नजर आ रहा है, क्योंकि एक के बाद एक धड़ाधड़ विकेट्स गिर रहे हैं इस समय सोनाली टीम के। पहले ओवर में कोई विकेट नहीं गिरा था, 8 रन आए थे, लेकिन पंकज के ओवर में 3 बल्लेबाज आउट हुए। 9 रन खर्च किए पंकज ने, बहुत ही सफल ओवर रहा। और इस ओवर की शुरुआत भी विकेट के साथ हुई है। रनआउट के जरिए बैट्समैन आउट हुए हैं महेश पाटिल।
नए बैट्समैन नितिन बोईर आए हैं और इन दो बल्लेबाजों ने बहुत अच्छी पार्टनरशिप की थी पिछले मैच में। इस बार हल्की सी शॉर्ट गेंद थी, अच्छा उछाल, लेकिन उतना ही बढ़िया शॉट, कंट्रोल शॉट देखने को मिला। एक ही रन मिलेगा। नक्कीच अजय, आणि कंट्रोल गोलंदाजी सुद्धा पाहतोय आपण. एखाद दुसरा फटका वगळता फलंदाजांना कुठल्याही प्रकारची जागा दिली नाहीये. गोलंदाजाने जसं सुरुवातीला म्हणालात की शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू जास्त नियंत्रित केले, त्यानंतर शॉर्ट ऑफ गुड लेनचे नियंत्रित केले, जेणेकरून ओव्हरपिच आणि हाफ व्हॉलीचे चेंडू क्रिएट करणं फलंदाजाला तिथे भाग कठीण झालं. बिल्कुल ओवर पिच गेंदे, फुल टॉस गेंदे, कमजोर गेंदे ज्यादा देखने को नहीं मिली है इस पारी में। यही वजह है कि इस मैच में थोड़ी सी आगे नजर आ रही है माउली स्पोर्ट्स आमने टीम। स्कोर इस समय 19 रन 4 विकेटों के नुकसान पर। आणि विश्वासजी मागे साहेब आपल्या तो रजा घेत असताना त्यांच्या माध्यमातून विश्वासजी पाटील साहेब ओके गोल्डिंग्सचं त्यांनी या ठिकाणी स्पॉन्सर केलेलं आहे मॅन ऑफ द मॅच साठी स्पेशली थम्स अप. यानी कि मैन ऑफ द मैच के जो इनामात है उसमें और बढ़ोतरी होती हुई। ऋषि की गेंद, इसका मतलब अजय आज कुछ तूफानी करते हैं. यहाँ पर वाइट गेंद। जी हाँ, तूफानी तो करना होगा, आपको चैंपियंस ट्रॉफी जीतनी है, चैंपियन बनना है तो तूफानी तो करना ही पड़ेगा। आसान नहीं है इस चैंपियंस ट्रॉफी को जीतना। कदाचित त्यासाठीच थम्सअप पाठवले असतील विश्वासजी साहेबांनी की तुमचा स्कोर फार कमी होतोय, मी तुम्हाला स्पॉन्सर करतोय एक 2.5 लिटरची थंड पेयची बॉटल. चला मैदानामध्ये. यावेळेला फोर्सिंग स्ट्रोक डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचतोय वाईडिस लॉंग ऑन वरून लॉंग ऑफ कडे गेला आणि सुरेख झेल आपल्या हातामध्ये विसरून घेतला. फलंदाज बाद. कहीं ना कहीं संयम नहीं दिखा पाए हैं बल्लेबाज, एक के बाद एक बल्लेबाज आउट हो रहे हैं। और एक कारण ये भी रहा कि पंकज का इकोनॉमिकल ओवर, खासतौर पर पहला ओवर सागर बहुत इकोनॉमिकल रहा और उसका फायदा मिला पंकज को। तो ये होता रहता है क्रिकेट के खेल में, बॉलर्स के बीच में भी पार्टनरशिप बनती है, लेकिन बल्लेबाज कब पार्टनरशिप बनाएंगे। 20 पर 5 विकेट गिरे, बेहतरीन शॉट गेंद हुक किया जरूर, लेकिन ऊपरी किनारा लगा था। एक रन जरूर मिलेगा बैट्समैन सतीश हरड को, लेकिन मैं समझता हूं कि इस गेंद पर जीत हुई है, मनोवैज्ञानिक जीत हुई है गेंदबाज ऋषि की। बहुत ही खतरनाक ढंग से गेंद ऊपर उठी थी, अच्छा पेस और अच्छा उछाल। नक्कीच जणू काय लागोपाठचे 3 षटकं पहिले आपण जवळपास गोलंदाज डॉमिनेट करतात फलंदाजाला. अजून एखादा फटका डॉमिनेट करणारा पाहायला मिळत नाही. अजून सुद्धा पाहतो आपण एक खराब फटका आणि सत्यम चेंडूच्या खाली सत्य पाहतोय आपण त्या ठिकाणी झेल बाद. तो बद से बदतर होते जा रहे हैं सोनाली टीम के। 21 पर ये छठा विकेट गिरा है। कैचिंग लाजवाब देखने को मिल रही है माउली स्पोर्ट्स आमने टीम द्वारा। गलतियां नहीं कर रहे फील्डर्स, जो भी मौके आ रहे हैं उनको बुना रहे हैं। बहुत अच्छा कैच लिया डीप मिड विकेट की दिशा में सत्यम ने। अगली गेंद लेकर ऋषि, राइट आर्म राउंड द विकेट, और इस बार बहुत दूर से खेलने का प्रयास, कोई इशारा नहीं अंपायर का, डॉट गेंद है और इसके साथ ही ये ओवर समाप्त होता हुआ। एक और सफल ओवर की समाप्ति। 3 ओवर के बाद केवल 7 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं सोनाली टीम की ओर से। 21 रन 6 विकेटों के नुकसान पर। जसं सकाळ सुरू झाली अजय आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण प्रवेश करतोय, आपल्याला असं चित्र पाहायला मिळालं की सकाळच्या सत्रामध्ये धावांचा पाऊस पडत होता. 84 धावा पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिल्या. त्यानंतर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये धाव फलक चाललाय. कमी कमी पुढे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते जसं सामन्यांचा आकडा वाढत चाललाय. आजच्या दिवसामध्ये आपण हा एक उल्लेख करू शकतो की सकाळी जास्त धावा यायच्या आणि आता दुपारनंतर संध्या सत्रामध्ये धावा फार कमी येऊ लागलेल्या. डिसेंडिंग ऑर्डरला धाव फलक चाललाय. जणू काय आता गोलंदाज मात करतात, डॉमिनेट करतात फलंदाजांना. ये आधुनिक क्रिकेट है। देखिए पहले राउंड के मैचेस में हमें थोड़े ज्यादा रन्स देखने को मिलते हैं, बाद में कंपटीशन ज्यादा कठिन हो जाता है हर टीम के लिए, क्योंकि जीती हुई टीमें आपके सामने होती है, बॉलर्स भी अच्छे आते हैं। पहले क्या होता था, हम देखते थे पहला राउंड नई बॉल से, उसके बाद पुरानी गेंद से ही मैचेस होते थे, यदि 5-6 साल पीछे हम जाते हैं तो। लेकिन अभी क्रिकेट बदला है। बहुत ही बढ़िया शॉट डाउन द ग्राउंड, 6 रन।
को सुधारा जा सकता है। इस टीम में वो क्षमता है कि 4 ओवर में 40 के आसपास का स्कोर डिफेंड भी कर सकते हैं। अगली गेंद लेकर दिनेश दाहिने हाथ से राउंड द विकेट। इस बार बेहतरीन गेंद, तेज तर्रार गेंद और बल्लेबाज आउट, क्लीन बोल्ड। DJ Vaibhav in the mix. बजले दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी धड़क धड़क। नक्कीच या ठिकाणी अजून एक वाट लावली म्हणू शकतो आपण. 7व्या विकेटचं पतन झालं. मंगेशनी षटकाराने आगाज केला होता आणि पुढे लक्ष वेधून घेतलेलं, परंतु दिनेशला इथे दाद दिली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे की ज्याने पहिला चेंडूती षटकार खाल्ला, त्यानंतर स्वैर मारा झाला, वाईड आणि अचूक मारानंतरचा बघितला आपण गुडलेनच्या थोडासा पुढचा चेंडू टप्पा खाली राहून अक्षरशः फर्निचर डिस्टर्ब करून गेला आणि क्लीन बोल्ड करून मंगेशला परतीचा रस्ता दाखवला. धावसंख्या स्थिरावलेली 28. आता अजून सर चेंडू अजून 4 आहेत पर्याप्त हा धावफलक पुढे नेण्यासाठी. मी तर म्हणतो सर 34 किंवा 38 धावा होणार, कारण विश्वास पाटील सरांची गाडी येऊन गेली मैदानामध्ये. लेकिन उसके लिए भी मुझे लगता है कि एक अच्छा शॉट तो खेलना ही होगा बचे हुए 4 गेंदों में। और दिनेश की कोशिश यही रहेगी कि सटीक लाइन और लेन पर यहाँ से और गेंदबाजी की जाए। शॉट ऑफ लेन, लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए। ऊपरी किनारा, केवल 1 रन। ठीक तरह से पोजीशन में नहीं आ पाए थे पुल शॉट लगाने के लिए बल्लेबाज। किस्मत अच्छी है कि डिक्लेयर जोन में चली गई गेंद। इसके बाद एक और दूसरे राउंड का मुकाबला देखना मत भूलिएगा। जय सावराई एलकुंदे बनाम एदनिका स्पोर्ट्स आमने। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस बॉक्स में आकर बैठना है टॉस के लिए। और अगला मैच भी 4 ओवर्स प्रति पारी का रहेगा। नेक्स्ट बॉल, और ये गेंद थोड़ी नीची रहती हुई अच्छा कोन बनाया जा रहा है, लेकिन इस बार हमने देखा कि बल्लेबाज ने गलत स्ट्रोक का चयन किया। ऑफ स्टंप के बाहर की थोड़ी नीची रहती हुई गेंद, उसको मिड विकेट की तरफ खेलना चाहते थे सतीश। गोलंदाज झोन चेंज करतायत, साईड चेंज करतायत, पण तो फलंदाज कुठल्या प्रकारचं शफलिंग करत नाहीये, फटका चेंज करत नाहीये. जो फलंदाज येतो तो जागेवरच फटके मारतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड एक चांगला फटका आला ते वगळता बरेचसे फलंदाज इथे शफलिंग न करता आडव्या बॅटचे फटके प्रयत्न करतायत. गेंद के मेरिट पर ज्यादा बल्लेबाजी नहीं हुई है। ये देखिए, ये गेंद भी ऐसी गेंद थी जिसको आप आसानी से पॉइंट या कवर की तरफ ढकेल सकते थे, गैप में खेल सकते थे। वहां पर बाउंड्री पर भी कोई फील्डर नहीं है, तो कहीं ना कहीं फील्ड प्लेसमेंट को देखते हुए, गेंदों को देखते हुए, गेंद की लेंथ क्या है, लाइन क्या है, उसको समझते हुए बैटिंग करने की जरूरत। लेकिन वैसा कुछ नजारा इस पारी में अभी तक ज्यादा देखने को नहीं मिला है। स्कोर रुका हुआ है 29 पर, केवल 1 गेंद पारी में शेष। अंतिम गेंद सामना करते हुए सतीश हरड, और ये गेंद शायद दोबारा करनी पड़े। जे लेग स्टंप के बाहर भटक गए। स्कोर में इजाफा, स्कोर अब 30 रन। काफी ज्यादा विकेट्स गवा दिए, 7 बल्लेबाज आउट हो चुके हैं 30 रन 7 विकेटों के नुकसान पर। त्याचं कारण म्हणजे अचूक तेज तरार मारा सुद्धा, अचूक लाईन दिशा, अचूक टप्पा आणि वेळोवेळी अँगल करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा राईट हँड बॅट्समन फलंदाज मैदानामध्ये आले तेव्हा राईट हँड गोलंदाजाने सुद्धा राऊंड द विकेट गोलाची केली, ते आपण चित्र पाहतोय मैदानामध्ये. आता सुद्धा ऑफस्टिकच्या बाहेरून चेंडू खेचून मारलाय, मिड विकेटच्या वरून जाईल का पाहिजे सत्यमच्या डोक्यावरून. हो हो, षटकार. इट्स 36 रन्स ऑन द बोर्ड सर, 36 ऑन द बोर्ड, रिक्वायर्ड 37. थैंक यू डीजे। अंतिम गेंद पर सतीश के बैट से बहुत ही शानदार सिक्सर, और ये सिक्सर कहीं ना कहीं हो भी सकता है कि दोनों की टीमों के बीच का अंतर साबित हो, क्योंकि अंतिम गेंद पर बड़ा शॉट लगता है तो 4 ओवर के मैच में उसका बड़ा महत्व रहता है। 37 रनों का टारगेट है 4 ओवर्स में माउली स्पोर्ट्स आमने टीम के सामने ये मैच जीतने के लिए। नेक्स्ट मैच का टॉस किया जाएगा टॉस बॉक्स में एदनिका स्पोर्ट्स आमने और जय सावराई एलकुंदे के बीच में। इट्स ओवर टू मनोज कारवे। येस अजय, थँक्यू. जय सावराई एलकुंदे वर्सेस एदनिका स्पोर्ट्स आमने यामधील सामन्यासाठी आपण टॉस करणार आहोत. पाहुण्यांच्या शुभ हस्ते अनिल पाटील साहेबांना विनंती असेल या आपण मॅचच्या ट्रॉफीचे स्पॉन्सर्ड आहेत. अनिल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. जय सावराई एलकुंदे वर्सेस एदनिका आमने या 2 संघांच्या पुढच्या लढतीसाठी 4 षटकांचा सामना.
त्या दरम्यान तुम्ही धावांचा पाठलाग सुरू करू शकता. पंचांना विनंती आहे. अनिल पाटील साहेब आपल्यामध्ये आहेत, आपण पाहू शकता. दोन कॅप्टन्स. टॉस केला जाणार आहे. आमने कॉल देतोय. चॅम्पियन्स ट्रॉफी कॉल दिलाय, परंतु जिंकलाय तो एलकुंदे संघाने. निर्णय कळवायचा आहे. बॅटिंगचा निर्णय मान्य आहे तुम्हाला? आम्हाला मान्य आहे. तो फलंदाजी करताना किती धावांचा टार्गेट ठेवू इच्छिता तुम्ही? आम्ही 50+ धावांचा टार्गेट ठेवू इच्छितो. दुसऱ्या ह्या राऊंडसाठी काय स्क्वॅड बदललाय? नाही, आमचा तोच असणार आहे. तुमच्या टीममध्ये काय चेंजेस? नाही नाही, ते आहे तीच टीम आहे. थँक्यू व्हेरी मच अनिल पाटील साहेब, आपलं सुद्धा धन्यवाद. तर बातमी याची टॉस बॉक्स मध्ये आमने संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सर. तर नुकतंच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नाणेफेकीचा कौल आपण जर पाहिला तर एक धाडसी निर्णय SR11 एलकुंदे संघाची नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. कारण माफ करा, जय सावराई एलकुंदे संघाने टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे आणि इन्व्हाइट केला आहे इदनिका स्फोट आमने संघाला छत्रसेनासाठी. नक्कीच सॉरी टू से टॉस जिंकलेला एलकुंदे संघाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. धाडसी निर्णय म्हणू शकतो आपण. तर या ठिकाणी चेसिंग करायची ती म्हणजे 37 धावांची. त्यासाठी सलामीचे मैदानामध्ये आलेले आहेत स्ट्रायकर फलंदाज सत्यम आणि अरुण. सत्यमच्या बॅट मधून छानपैकी सुरुवात. पहिला फटका बॅकवर्ड दिशेने सीमारेषेच्या बाहेर. फ्लाइंग स्टार्ट. चौकाराने आगाज करतोय सत्यम आणि या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे आमच्या सोबतीला आहेत जोगी पाटील सर. खूपच चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या माऊली स्पोर्ट आमने संघाकडनं. सत्तमच्या बॅटमध्ये पहिला चौकार आपण पाहिला. इथे मात्र थोडासा बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या डोक्यावर खेळायचं होतं, परंतु मोठी एज लागते या आणि नक्कीच बॅटला किस करून चेंडू होतो या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सतीश कोणत्या प्रकारची चूक करत नाही. लागणारा पहिला झटका माऊली स्पोर्ट आमने संघाला. संयम फार महत्वाचा आहे. आपण नेहमीच योगी म्हणत असतो, आपलं लाईफ असो, जीवन असो किंवा कुठलाही खेळ असो, तुमच्याकडे 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आत्मज्ञान, आत्मविश्वास आणि आत्मसंयम. या 3 गोष्टी आपल्याला लाईफमध्ये सक्सेस करू शकतात. आणि इथे पेशन्स गमावला, संयम गमावला सत्यमने, ज्याने किती छान सुरुवात केलेली. असं वाटू लागलेलं की सत्यम लवकरच सामना संपून जाईल, परंतु नाही, त्या ठिकाणी सत्यमलाच संपवलं. एक चाणाक्ष पद्धतीने गोलंदाजी केली नितीनने आणि विकेटचं पतन झालं सत्यमचं. या ठिकाणी धक्का लागला आमने संघाला. नक्कीच या ठिकाणी सावरावं लागेल, पण या ठिकाणी एक कमबॅक करण्याची हिंमत दाखवली नितीन या गोलंदाजाने. आपण जर पाहिली तर श्री गणेशा चौकराने केली होती, परंतु नक्की स्वतःला मात्र कंट्रोल करू शकला नाही. आणि त्याचमुळे पाहतोय की एज लागल्यानंतर मात्र जलबाच्या स्वरूपात लागणारा पहिला धक्का आपण पाहिला. आमने संघाला 1 डाऊनला तो या दिनेश दलवी. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली फटकेबाजी मात्र दिनेशने केली होती आणि इथे मात्र कुठेतरी वेगात चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये लाईन नक्कीच चुकते आणि पंचांच्या धुण्यात समांतर वाईटचा इशारा. पहिली अवंतर धाव फलकामध्ये जोडली जाते. समय दिखाई नहीं देता लेकिन बहुत कुछ सिखा देता है. क्या बात आहे, बहुत बढिया. म्हणजेच वेळ ही कोळशाला सुद्धा हिरा बनवते असं म्हणण्याचा उद्देश तुमचा. आणि छानपैकी तुम्ही ते निर्देशित केलं. फॉलो करण्याचा प्रयत्न, चेंडूचा पाठलाग, पण तो त्याच्या अवकाच्या बाहेर. जसप्रीत बुमराह स्टाईलने वाईड यॉर्कर बघितला, पण हा चेंडू आता प्रचलित होत चाललाय योगी फारच. हो नक्की. तर बॉलिंग ऍक्शन जर पाहिलं नितीनचं अतिशय जबरदस्त बॉलिंग ऍक्शन आहे आणि कधी कधी ज्या प्रकारचे बॉलिंग ऍक्शन असतात त्यावेळी कधी कधी फलंदाज सुद्धा पूर्णपणे बीट होत असतात आणि जेणेकरून असं वाटतं की दिनेश सुद्धा या चेंडूवर चांगल्या पद्धतीने मात्र बीट झाला खेळपट्टीवर. नक्कीच लक्ष आहे ते 37 धावांचं माफक लक्ष म्हणू शकतो आपण. त्यासाठी सावरणं फार महत्वाचं आहे. विकेट्स राखणं महत्वाचं असेल. छानपैकी फटका पाहतोय आपण. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कट पाहतोय. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडून काढलाय.
बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये डीप मध्ये जातोय 4 धावांसाठी. काय फटका इथे आपण पाहतोय. थोडासा बॅकफुटला वजन ट्रान्सफर केलं आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पॉईंटचा खेळाडू 30 सर्कलमध्ये होता आणि त्याच्या बाजूनेच मात्र चेंडू गॅपमधून निघाला. पहिल्याच चौकार दिनेशच्या बॅटमध्ये आणि फलकातच मात्र 4 ने पुढे जातोय. 1 गडी बाद 9 धावा. इथे मात्र ऑन साइडला फुल अँड सक्सेसफुल षटकार. थँक्यू. चेंज ऑफ पेस होता, थोडासा पॉज घेतला फलंदाजाने, पूर्णपणे बॅट ग्रीप केली, वजन ट्रान्सफर केलं आणि काय एलिव्हेशन होतं बॅटचं, हाय बॅकलिपनी बॅट रोल केली. पण तिथं चांगला प्रयत्न बघितला आपण, कमिटमेंट चांगली होती. उंच भरावर घेतलेली क्षेत्ररक्षकाने त्याच्या आवाजच्या बाहेर षटकार बघितला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 वर वर द विकेट. खराब चेंडू, प्रेशर आणि हा बीमर असणार आहे हे निश्चित आहे. पुढचा चेंडू नक्कीच फ्रीट असू शकतो. येस, इट्स अ फ्रीट. आणि काय म्हणायची वेळ आली अजय की आधीच कर्जबाजारी त्यात उसने शेजारी. हो नक्कीच. मी तर म्हणेन विनाशकाली बुद्धी. तुमच्याकडे धावा जास्त नाहीत डिपेंड करण्यासाठी आणि जर तुम्ही जर अशा प्रकारचे जर अवांतर धावा खर्च केल्या तर मात्र प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजू शकतो या आणि तेच वर्चस्व आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळतो. या फ्रीटचा चेंडू आपण पाहतो. या चेंडू जातो या आकाशाला गवसणी घालतो. या क्षेत्ररक्षक वाडिश लॉंगाला उभा आहे, झेल टिपलाय, परंतु फलंदाज मात्र बाद होऊ शकणार नाही कारण फ्रीट चेंडू होता. परंतु फलंदाजाने अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. धावफलक पुढे जात असताना 1 गडी बाद 18 धावा. खूपच चांगली सुरुवात माऊलीस पुढे आमने संघाची या सामन्यामध्ये पाहायला मिळते. नक्की छान सुरुवात होती. मी तर म्हणेन की फलंदाजीने सत्यने जो पहिला चौकार लागवला त्यानंतर लगेच विकेटचं पतन झालं. तो जो मोमेंटम मिळालेला ना संघाला, तो मोमेंटम साधता आला नाही. मी म्हणतो नंतर पकड सोडली, सामन्यावरची ढील दिली आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलला फलंदाजाने. जो दिनेश आला मैदानामध्ये, जो पुढे तयार होणं आला होता आणि त्यांनी उलटी पकड मिळवली. जो मोमेंटम मिळालेला आधीच्या गोलंदाजाला विकेटची प्राप्ती केल्यानंतर तो मोमेंटम पूर्णपणे धुडकावून लावला फलंदाजाने. हेच कारण ठरतं, हीच चुकी ठरते की ही धावसंख्या वेगाने पुढे गेली, जी आपण फार कमी नोंदीत केली आहे आणि समोरच्या संघाला मोठे फटके मारण्यासाठी आपण संधी दिली आहे. अजून एक छानपैकी फटका पाहतो आपण, लूज डिलिव्हरी, त्याचा पुरेपूर समाचार, परंतु इट्स अ डिक्लेअर झोन. आय थिंक सो सिंगल या ठिकाणी प्राप्त होते. हो, म्हणून सर आपण नेहमीच म्हणतो जर सुरुवात गोड असेल तर अंत सुद्धा गोड होत असतो. आणि आपण जर षटकाचा विचार केला तर सुरुवात गोड पाहायला मिळाली कारण सत्यमने पहिल्या चेंडूवर चौकार नक्कीच मारला होता आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर षटकाचा अंत सुद्धा फारच खराब पाहतोय आपण सोनाली संघासाठी. इथे मात्र पुन्हा एकदा फुलचा फटका, पॉवर इट, बिग इट, आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमेरेषे पलीकडे जात असताना पंचांचा इशारा, षटकार. योगी हा दिनेश आहे, अभी तक पंकज आना बाकी आहे. षटकार किंग असं वाटतंय की दिनेश आहे तर पंकजची गरज नाही. पण तो या ठिकाणी इलेव्हेशन सेफ आहे म्हणू शकतो. दूरवर क्षेत्ररक्षक आहे, फक्त धावण्याचा प्रयत्न केला, या ठिकाणी झेल येण्याचा अजिबात प्रयत्न नाही केला. मी तर म्हणतो की योगी सर मॅच सोडली की काय सोनाळे संघाने. हो हो नक्कीच. आपण जर बॉडी लँग्वेज जर पाहिली विस्तार तर नक्कीच प्रत्येक खेळाडूचे हात कमरेवर आहेत. परंतु मित्रांनो प्रयत्न सोडू नका, प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला यश प्राप्त होणार नाही. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केला तर तुम्ही किती धावा डिफेन्स करू शकता, परंतु तशा प्रकारचा खेळ सोनाली संघाकडे पाहायला मिळत नाही कारण अशा प्रकारची फटकेबाजी. आता मात्र अरुणच्या बॅटमध्ये एक मोठा फटका, षटकार. थँक्यू डीजे. 32 धावा झाल्यात धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 26 धावा. धावांचा पाऊस पडला होता योगी, जसा 26 जुलै 2005चा पाऊस आठवतोय तसा इथे पाऊस पडला. कुठली तमा न बाळगता आमनेच्या फलंदाजाने सत्यम बाद झाला म्हणून काय झालं, आम्ही आमची लय बिघडू देणार नाहीये, आम्ही 84 धावा ठोकणारा संघ आहे, तो खेळतोय, आमच्या समोर 36 धावा काहीच नाहीये असे सांगत असताना मैदानामध्ये 33 धावा इथे नोंदीत केल्यात. दुसरं षटक सुरू असताना अजून पण या ठिकाणी जवळपास 14 चेंडू शिल्लक. हो नक्की. इथे मात्र मित्र म्हणेन वेल वाचवला जाईल ज्याप्रमाणे फटकेबाजी आपण पाहतो या माऊलीस पण आमने संघाकडनं लाजवाब.
जो येतो या तो चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतोय, कारण सत्यम बाद झाला. सत्यमचा आपण जर स्ट्राईक रेट पाहिलं तर खूपच चांगला आहे. जास्त चेंडू मात्र तो खेळला नाही. 2 चेंडू सामना केला, 4 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर अरुणचा आपण जर विचार केला 3 चेंडू सामोर गेला, 1 षटकार, त्यामध्ये आपण जर पाहिलं 8 धावांवर गेलतोय. आणि दिनेश लाजवाब गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं कार्य आपण पाहिलं. आणि त्यानंतर जर पाहिलं तर 2 षटकार आणि 1 चौकार सायने वैयक्तिक 18 या धावसंख्येवर खेळतोय. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा आपण पाहतोय. अजून 4 धावांची गरज आहे. 33 धावा झालेल्या आहेत. 37 धावांचं माफक लक्ष ते जास्तच माफक बनवलं मी म्हणू शकतो. खूप सोपं करून घेतलं. कधी कधी काय असतं, परिस्थितीनुसार फलंदाजी करतायत. कमी धावा आहेत तर आपण संत गतीने फलंदाजी करू. या ठिकाणी सेफ झोन मध्ये जाता डेंजर झोन मध्ये गेले, रिस्क घेतले आणि ते सक्सेसफुल झाले. म्हणून आयुष्यामध्ये म्हटलं जातं टेक मोर रिस्क टेक मोर प्रॉफिट. हो नक्कीच रिक्स घेणं गरजेचं आहे, परंतु रिक्स घेऊन तुम्हाला ते तशा प्रकारची कामगिरी मात्र कोणत्याही क्षेत्रामध्ये मात्र करणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश महेश आहे, माफ करा. इथे मात्र खूपच वेगवान चेंडू पाहतो. या चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 22चा इशारा पंचांकडनं वंत धाव संख्येत भर. एकतर्फा इथे मात्र सामना आपण पाहतोय. असं वाटतं की विजयाच्या भोल्यावर इथे मात्र नक्कीच या ठिकाणी अग्रेसर होत असताना मामलीस पुढे आमने संघ. इथे मात्र चमत्कारी गोलंदाजी तुम्हाला करावं लागेल. वारंवार विकेट्स प्राप्त करावं लागेल तुम्हाला. वारंवार निर्धाव डॉट चेंडू मात्र फेकावं लागतील. परंतु अशा प्रकारची गोलंदाजी कोणता गोलंदाज करेल हा प्रश्न संघनायकाला पडला आहे. कारण अरुणचा अनुभव आणि त्यानंतर दिनेशचा अनुभव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सिंगल येते चेंडू डिक्लेअरच्या झोन मध्ये आणि एका धावेने धावफरक पुढे सरकतोय. 1 गडी बाद 35 धावा. नक्कीच चांगलं एज्युकेशन सुद्धा फटक्यांमध्ये करतायत. इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक सुद्धा खेळून दाखवले फलंदाजाने. असं नाही की नुसते हाणामारी केली, मोठे फटके लगावले. धावांचा आलेख हा चढता वाढता ठेवला, ही फार महत्वाची बाब आहे. आमने संघाच्या विजय हो छानपैकी हा फटका मी म्हणू शकतो की परिस्थितीनुसार खेळलेला फटका. रिस्क नाही घेतली, सेफ शॉट आहे आणि स्कोर इज अ लेवल. आणि मी तर एवढंच म्हणेन कार्यविस्तार की चेंडूच्या मिरिट प्रमाणे फलंदाजी फटकेबाजी आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. हे फार महत्वाचं होतं आणि खरोखरच मी कौतुक करेन या दोन्ही मैदानाच्या आतमध्ये त्यांच्याकडनं आपल्याला बॅटिंग पाहायला मिळाली. धावसंख्या आपण जर पाहिजे समान झालेली आहे. विजयासाठी आता मात्र फक्त एका धावेची गरज आणि जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनल मध्ये मात्र चॅम्पियन ट्रॉफी मध्ये नक्कीच प्रवेश करेल. नक्कीच चेंडू शिल्लक आहेत. 9 मोठा विजय असेल हा आमने संघासाठी. परंतु हा फटका दूर होऊन मारण्याचा प्रयत्न केला जातोय. कुठल्या प्रकारचं फुटवर्किंग नाही पाहू शकता आपण अँगल पाहू शकता फलंदाजाचा, गार्ड पाहू शकता, फॉलो थ्रू पाहू शकता, बॅकलिप पाहू शकता. परंतु हा म्हणू शकतो की सेफ झोन मधून काढलेला चेंडू गोलंदाज महेश कडून. थोडासा इन झाला चेंडू Yes, आपण जर yes. पाहिलं तर एक चेंडू डॉट आला बऱ्याच वेळानंतर. सॉरी योगी. हो हा एक आगळा वेगळा फटका. डायरेक्ट हिट सुद्धा नक्की झेल होता आधीचा की त्यानंतर रनआउट होता. नक्कीच येस रनआउट इट्स अ विकेट. शेवट गोड करण्याच्या ऐवजी थोडासा कडू वाटतोय. असं वाटलेलं की जशी सुरुवात केलेली सत्यमनी चौकाराने तसा शेवट करायला या ठिकाणी जी 1 धावेची गरज आहे MS स्टाईलनी होईल की काय, परंतु दिनेश बाद झाला. क्या बात आहे सुरेन क्या बात आहे. आणि इथे मात्र विनिंग फटका केली संधी आता प्राप्त होते सुरेन दलवीकडे. पाहूया आणि त्याच्या सत्यमचाच मोठा भाऊ. परंतु पाहूया कशा प्रकारचा इथे मात्र फटका सुरेनच्या बॅट मध्ये पाहायला मिळतोय. कारण आपण जर ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशन पाहिले तर नक्कीच ते सुद्धा सभासद आहेत. त्यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी फार अपार मेहनत केलेली आहे. परंतु पाहूया मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय. फक्त विजयासाठी एका धावेची गरज. सुरेन दलवी सामना करेल या ठिकाणी. इथे मात्र हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी अरुणला मात्र माघारी परतावा लागतो. या अजून एक धावचीच्या स्वरूपात गडी इथे मात्र बाद होत असताना आमणे संघाचा. आणि नक्कीच आताच माहिती आम्हाला पुरवली जाते की जे आपण या स्पर्धेसाठी जे चेंडूचा आपण वापर करतो निव्याचा चेंडू, जेवढे चेंडू लागतील तेवढ्या चेंडूचा इथे मात्र आपण जर पाहिलं तर आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत आमनेगावचे उद्योजक मिस्टर सुरेन दलवी याचकडनं. तर फार मोठं योगदान या कमिटीला त्यांच्याकडनं लाभतोय. तर मी त्यांचं MD आणि या असोसिएशनच्या वतीने त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. सुरेनच्या नावावरती एक धाव झाली असती ती होऊ दिली नाहीये. आणि काय हिट केलं चेंडूला बघितलं आपण स्टंप होती. ठसन क्रिकेट पाहायला मिळालं. प्रेशर पूर्णपणे रिलीज केला. स्वतः गोलंदाज गेलेला चेंडूपर्यंत आणि स्ट्राईक तिथे सत्यमकडेच आहे. सुरेनकडे माफ करा सुरेनकडे. नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर फुलरे
अजूनही संधी म्हणजे सामना आहे. जिंकण्याचा मान सुरेनलाच मिळतोय कारण हो. त्यांनी हा बहुमान दिला आम्हाला चेंडू दिल्यानंतर नक्कीच मोलाचं योगदान आहे तर त्याच्यावरती नक्कीच आता ही धुरा दिली आहे जिंकण्याची हा सामना आणि पूर्णपणे प्रतिष्ठेची लढाई असणार आहे त्यासाठी. हो परंतु त्याच्या आपण जर शेजारी पाहिले तर खूप वाढलेले आहेत. कशा प्रकारे धाव घेतली जाईल हे पाहणं फार रंगतदार असेल. परंतु फुलटॉस चेंडू खूपच चांगला फटका या ठिकाणी ऑन साईडला सुरेनच्या बॅटमध्ये निघतोय खणखणीत चौकार आणि या सामन्यावर मात्र विजयश्री प्राप्त करतोय मावली स्पोर्ट आमने संघ. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन मावली स्पोर्ट आमने संघ अँड हार्ड लक स्वामी समर्थ सोनाले. तर या सामन्यातील आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. आपण जर कामगिरी पाहिली तर गोलंदाजांनी खूपच छान कामगिरी केली आहे आणि त्याच गोलंदाजीच्या जोरावर आपण या ठिकाणी सामन्याचा पुरस्कार देत आहोत. एका षटकाचा स्पेल हाताळला 9 धावा खर्च केला 3 विकेट्स प्राप्त केले आणि तोच ठरतो या सामन्यातील हिरो. बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू पंकज दलवी. पण नक्कीच आपल्या स्मार्टफोनवर पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चमचमीत बाईक जी मिळालेली आहे त्यांची सुकन्या अर्थात विवेक नामदेव पाटील यांची सुकन्या कुमारी मीरा विवेक पाटील यांना आपण आपल्या स्मार्टफोनवर नक्कीच पाहू शकता. परंतु मीरा थोडीशी लाजते बेटा. यस पंकज दलवी थोडस फास्ट या सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी. आपण जर पाहिले तर या अगोदर 7 पारितोषिक होते परंतु आता मात्र अजूनही त्यामध्ये एक पारितोषिक वाढलेलं आहे जे आम्हाला लाभलेलं आहे. वाशिरेगावचे माजी सरपंच प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विश्वास शेठ पाटील यांच्याकडनं थंड पेय सुद्धा आपल्याला या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हे पारितोषिक देणार आहोत. प्रथमतः मी या ठिकाणी विनंती करतोय या परिसरातील वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक दलवी काका यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी रघुनाथजी केने यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सुंदर ट्रॉफीज आणि थंड पेय देत आहोत. त्यानंतर मिस्टर